नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजच्या काळामध्ये नात्यातील गैरसमज, मत्सर, तुलना ही अगदी सामान्य झाली आहे. अशातच आपल्याला स्वामी सांगतात की काही खाजगी बाबी चुकीच्या लोकांकडे गेल्या तर सहकार्याऐवजी तुम्हाला नुकसान होऊ शकतं. त्यामुळे तुमचा आत्मसन्मान, मानसिक शांती आणि प्रतिष्ठेच्या रक्षणासाठी काही सीमा आपल्या आयुष्यामध्ये निश्चित करणं अत्यंत गरजेचं असतं. यामध्ये सर्वात पहिली गोष्ट म्हणजेच कौटुंबिक भांडणं. घरातील वाद आणि भांडणं इतर नातेवाईकांना तुम्ही सांगत बसू नका. या गोष्टी लोक नेहमीच गॉसिप बनवून पसरवतात आणि तुमच्या आयुष्यातील समस्या आणखीनच वाढतात. त्यानंतर मानसिक वेदना. आपल्या मानसिक वेदना, दुःख कुठल्याही नातलगाला सांगत बसू नका. प्रत्येकजण सहानुभूतीच व्यक्त करेल असं नाही, तर काही जण याचा हत्यार म्हणूनही वापर करू शकतील. त्यानंतर खरं प्रेम. नातेवाईकांचं नाक खुपसणं नात्यामध्ये संशय आणि अंतर आणू शकतं. त्यामुळे आपल्या खऱ्या प्रेमाला जगाच्या नजरेपासून वाचवा. कोणाला काही सांगू नका, त्यामुळे तुम्ही सुरक्षित राहाल. त्यानंतर आपलं उत्पन्न नातेवाईकाला सांगितल्यानं मत्सर, तुलना आणि नको असलेला विनाकारण दबाव वाढतो, ज्यामुळे जितके कमी लोक तुमचं उत्पन्न तेवढंच चांगलं राहील आणि सुरक्षितही राहील. त्यानंतर जुना संघर्ष. कोणताही जुना संघर्ष, जुना अपमान किंवा इतर भूतकाळातील कुठल्याही गोष्टी तुम्ही नातेवाईकांना सांगत बसू नका. कारण लोक तुमची मेहनत नाही तर तुमच्या कमजोरी लक्षात ठेवतात, हे लक्षात असू द्या. त्यानंतर तुमच्या भविष्यातील योजना. आपल्या भविष्यातील योजनांचा कधीही बोभाटा करू नका, कारण तुमचे शत्रू त्यामुळे सावध होतात आणि त्यामध्ये आडकाठी आणतात. अपूर्ण स्वप्नांवरती नकारात्मकता आणि संकट लवकर येतात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर दुसऱ्यांशी तुलना. तुम्ही दुसऱ्यांशी तुलना करणं थांबवा. त्यामुळे तुमची छबी आणि आत्मविश्वास दोन्हींनाही नुकसान पोहोचू शकतं. त्यानंतर दान आणि उदारता. कोणतंही दान हे शुद्ध तेव्हाच असतं जेव्हा ते गुप्तपणे केलेलं जातं. सांगून केलेलं दान कधीही फळाला येत नाही, त्यामुळे तुम्ही केलेलं दान कधीही कोणाला सांगू नका. त्यानंतर तुमच्या कमजोरी. तुमची कमजोरी कोणालाही सांगू नका. जवळच्या नातेवाईकांना तर सांगूही नका, कारण जर तुमच्या शत्रूला तुमची कमजोरी कळाली तर त्याला तुमच्यावरती वार करायला तलवारीची गरज लागणार नाही. त्यानंतर तुमच्या वाईट सवयी आणि उणिवा. तुमच्या वाईट सवयी आणि उणिवा जर तुम्ही मोकळेपणानं कोणालाही सांगितल्यात तर तुम्ही त्यांच्यामध्ये थट्टेचा विषय ठराल. त्यामुळे तुमची बदनामी देखील होऊ शकते. म्हणून या अशा गोष्टी कधीही कोणाला सांगू नका. त्यानंतर तुमचं अपूर्ण स्वप्न. तुमच्या अपूर्ण स्वप्नांची माहिती सगळ्यांना लागू देऊ नका. लोक तुमची थट्टा करून तुमची प्रेरणा संपवू शकतात. त्यामुळे अपूर्ण स्वप्नांचाही उल्लेख कोणासमोर कधीच करू नका. तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं आपल्या नातेवाईकांपासून या 11 गोष्टी नेहमी लपवा, ज्यामुळे तुमचं आयुष्य हे सुखकारक जाईल. तर मग स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.